तुमचं आपल्या योजनाकोर या लोकप्रिय YouTube चॅनलवरती। तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता तसेच 6वा हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता व 6व्या हप्त्याची तारीख आणि वेळ जाहीर अशा मोठ्या प्रमाणात ज्या व्हायरल बातम्या होत आहेत त्या व्हायरल बातम्या खरंच आहेत का खोट्या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पडताळणी करायचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे। या योजनेचा जो 6वा हप्ता आहे त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि केंद्र सरकारने सुरू केलेली PM किसान महासन्मान निधी योजना याचे दोन्ही योजनेचे उद्दिष्ट लहान आणि सीमांत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक आणि कृषी क्रियाकलापांना चालना देण्यासाठी, त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी आणि त्यांची आर्थिक जी स्थिती आहे ती सुनिश्चित करण्यासाठी ही थेट आर्थिक मदत मिळत असते। एकंदरीत मी सांगितल्याप्रमाणे PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दोन्ही योजनेसाठी 12,000 रुपये वार्षिक भेटत असतात। एकंदरीत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता जो होता तो 5 नोव्हेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात आला होता। इथे देण्यात आल्याप्रमाणे पण माझ्या मते तर 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आलेला होता, इथं थोडी मिस्टेक आहे। तर एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो 6वा हप्ता आहे त्या 6व्या हप्त्याचं स्टेटस कसं पाहायचं हे सुद्धा फार गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आलेले होते। 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि खरंच 19व्या हप्त्याची आणि जो 19वा आणि 18 हप्ता जो आहे तो 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता म्हणजे हे दोन्ही हप्त्याची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे का या व्हिडिओच्याच माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातूनच आता तुम्हाला दुसरं एक म्हणजे EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या। एकंदरीत मित्रांनो, PM किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही दोन्ही योजना एकत्रित असल्या कारणाने या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, एक महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। महासेल चालू आहे, त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक दिलेल्या आहेत। एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेचं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस कसं चेक करायचं त्याकडे थोडं पाहू। तर एकंदरीत मित्रांनो, आपण जी अधिकृत वेबसाईट दिली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता। आता स्टेटस तपासण्यासाठी तुमच्याकडे 2 गोष्टी पाहिजे, ते म्हणजे मोबाईल क्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर। आता रजिस्ट्रेशन नंबर, कशाचा रजिस्ट्रेशन नंबर लागेल तर एकंदरीत रजिस्ट्रेशन नंबर हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कशाचा लागेल तर एकंदरीत मित्रांनो, रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला PM किसान महासन्मान निधी योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर लागेल। ते रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीस PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। आणि दुसरं म्हणजे दुसरा जो पर्याय आहे तो नो युअर स्टेटसवर क्लिक करायचा आहे। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे दोन्ही प्रॉब्लेम जे आहेत ते दोन्ही प्रॉब्लेमही दुरुस्त करणं गरजेचं आहे। पण स्टेटस काढायच्या अगोदर आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर येतो तो कॉपी करून कुठे पेस्ट करायचा आहे ते मी सांगणार आहे। तर एकंदरीत आपल्या स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, पहा 2 पर्याय दिसत आहेत। एक रजिस्ट्रेशन नंबर, आपल्याला सुरुवातीस नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर जरी क्लिक केलं तर तुम्हाला हे लागेल, काय मोबाईल क्रमांक लागेल। दुसरं म्हणजे मित्रांनो, आता रजिस्ट्रेशन नंबर टाकल्याच्या नंतर आपल्याला किंवा आपण काय टाकू शकता, मोबाईल क्रमांक जो PM किसान योजनेशी जोडला गेलेला आहे किंवा नमो शेतकरी PM किसान योजनेशी जोडला गेलेला आहे तो नंबर इथं टाकायचा आहे। स्टेप 2 फॉलो करायची आहे आणि हा कॅप्चा कसा टाकायचा तर हा कॅप्चा जसाच तसा टाकायचा आहे, FHKWZ असा टाकून दिला आणि खालील जे दिसत आहे गेट OTP वर क्लिक करायचं आहे। तुमचं जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकाल। एकंदरीत मित्रांनो, कशा पद्धतीने स्टेटस काढायचं हे मी सांगितलेलं आहे। एकंदरीत OTP विल बी सेंड यू EKYC रजिस्टर
मोबाईल नंबर, एकंदरीत मित्रांनो जे मोबाईल नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर कुठं OTP कोणत्या मोबाईलवर जाणार तर EKYC ज्या मोबाईलला जोडली गेलेली आहे करते वेळेस EKYC कोणती तर PM किसान योजनेची EKYC करते वेळेस जो मोबाईल नंबर दिलता तो मोबाईल नंबर ला तुमच्या जे OTP आहे ते OTP जाणार आहे. एकंदरीत इथं सुद्धा देण्यात आलेलं आहे OTP विल बी सेंड यू वर EKYC रजिस्टर्ड मोबाईल नंबर असं इथं देण्यात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे असं स्टेटस तुम्ही घरबसल्या सुद्धा काढू शकता किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या स्टेटस तुम्ही CC सेंटरवर आधारित जाऊन सुद्धा एकंदरीत मित्रांनो काढू एकंदरीत तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता किंवा तुमचा जो मोबाईल क्रमांक आहे इथे तुम्ही टाकून कॅप्चा टाकून गेट OTP वर क्लिक करून OTP टाकून सुद्धा तुम्ही जे आहे तुम्ही घरबसल्या जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तशा पद्धतीने तुम्ही जे स्टेटस आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकता. तर स्टेटस काढणं काही अवघड नाही. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्टेप जर फॉलो केली तर नक्कीच तुम्ही घरबसल्या सुद्धा स्टेटस काढू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं. आता PM किसान योजनेचं सुद्धा तुम्हाला स्टेटस काढता येतं. ते स्टेटस कसं काढायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. एकंदरीत मित्रांनो अशाच पद्धतीची ती पण आहे. फक्त तुम्हाला त्याच्यावर 2 पर्याय दिसतात. अशी एक वेबसाईट PM किसान योजनेच्या वेबसाईटवर गेल्याच्या नंतर नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे जो पर्याय दिसतो आहे असा सेम पर्याय तिथं पण असतो. नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो आधार क्रमांक आहे ते टाकल्याच्या नंतर एक रजिस्ट्रेशन नंबर येईल. तो रजिस्ट्रेशन नंबर काढल्याच्या नंतर तुम्हाला 2 प्रकारचे फायदे मिळतील. म्हणजे नमोचा पण तुम्हाला स्टेटस काढता येतील आणि PMचं पण स्टेटस काढू शकता. एकंदरीत दोन्ही पद्धतीने स्टेटस काढू शकता. स्टेटस काढण्याचा फायदा काय तर मित्रांनो कोणत्या बँकेत तुमचे पैसे जात आहेत ते तुम्हाला त्वरित कळेल आणि त्वरित म्हणजे नमोचे पण तुम्हाला पैसे कुठे जात आहेत ते सुद्धा तुमच्या लक्षात येईल. एकंदरीत अशा पद्धतीने तुम्ही इंटर मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकून गेट OTP क्लिक करून सुद्धा तुम्ही जे स्टेटस आहे ते स्टेटस काढू शकता. एकंदरीत मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस काढा. स्टेटस काढल्याच्या नंतर काही जरी अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. एकंदरीत मित्रांनो PM किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात. आणि मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला काही करण्याची गरज नाही. म्हणजे PM किसान योजनेची जसं आपण EKYC करतो PM किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची जशी EKYC करतो तशी PM किसान योजनेलाच करावी लागते. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला काही गरज नाही. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याला जी EKYC आहे ती करण्याची गरज नाही. तर एकंदरीत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस जो EKYC आहे ती करण्याची गरज नाही. फक्त PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याला EKYC करणं गरजेचं आहे. PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जो 19वा हप्ता आहे त्याला EKYC करणं गरजेचं आहे. EKYC पूर्ण नसेल तर करा आणि असेल तर काही गरज नाही. फक्त ते तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं गरजेचं आहे. एकंदरीत PM किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची दाट शक्यता आहे. एकंदरीत मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. दुसरं म्हणजे याच महिन्यामध्ये हप्ता मिळू शकतो मित्रांनो आणि जो तारीख आहे ती अद्यापही जी आहे ती जाहीर झालेली नाही आणि एकंदरीत मित्रांनो याच महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. तर आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. बेस्ट असेल अवेलेबल आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.